कुटुंबीय आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे. जर कोण्या द्रष्टे नेत्याच्या त्या ठिकाणी मनामध्ये आली असेल तर त्या नेत्याचं नाव आहे अमरीश भाई पटेल. आज आपण बघा, 4 इंजिनिअरिंग कॉलेज, 5 फार्मसी, या सगळ्यांना महाराष्ट्राच्या विकसित भागामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चांगल्या पदांवर नोकऱ्या मिळाल्या. आपण जर बघितलं तर आज ज्या प्रकारचे कॉलेजेस, शाळा शिरपूरमध्ये आहेत, मी दाव्यानं सांगतो महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांमध्ये देखील इतक्या सुंदर शाळा, कॉलेजेस आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि एक गोष्ट निश्चित आहे, आपण अनेक वेळा पुण्याच्या विकासाचं मॉडेल बघतो. पुण्याच्या विकासाचं जे मॉडेल आहे, पुणे हे आपलं इंडस्ट्रीचं शहर आहे, ते आपलं आयटीचं शहर आहे. केजी टू पीजी सगळ्या प्रकारच्या ज्या संस्था या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे शिरपूर सारख्या छोट्याशा गावातलं संपूर्ण महाराष्ट्राला आज आपण मानव संसाधन पुरवतो. आज आम्ही ज्या इंजिनिअरिंग कॉलेजचं उद्घाटन केलं, आम्ही ज्या नर्सिंग कॉलेजचं उद्घाटन केलं, आणि काहीपेक्षा महत्वाचं ज्या हॉस्पिटलचं आम्ही उद्घाटन केलं, शिरपूर सारख्या ठिकाणी इतकं आधुनिक हॉस्पिटल असू शकतं हे जर कोणाला सांगितलं तर तो तुम्हाला वेड्यात काढेल. तिथे येऊनच तुम्हाला बघावं लागेल. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, मी देशातले सगळे उत्तम हॉस्पिटल पाहिले, सगळे उत्तम हॉस्पिटल, पण आज त्याही हॉस्पिटलला लाजवेल अशा प्रकारचं हॉस्पिटल हे शिरपूरमध्ये तयार झालं. अमरीश भाईंना मी एका गोष्टीकरता नेहमी धन्यवाद देतो की त्यांची जी दृष्टी आहे, क्वालिटीशी ते कधी कॉम्प्रोमाइज करत नाहीत. स्वप्न पाहायचं तर मोठंच बघायचं, स्वप्न पाहायचं तर उत्तमच बघायचं. आज मी तुम्हाला सांगतो, अमरीश भाईचं आणि केळवणी मंडळाचं याकरता मी अभिनंदन करेन की हेच हॉस्पिटल मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये उघडलं असतं तर आज शेकडो कोटी रुपये कमवता आले असते. अशा प्रकारच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून पण या सगळ्यांनी हा विचार केला की नाही, हा आदिवासी भाग आहे, या भागामध्ये असं हॉस्पिटल आलं पाहिजे, आणि ते हॉस्पिटल या ठिकाणी उघडलं. आणि म्हणून पढाई असेल किंवा दवाई असेल, या दोन्ही बाबतीत त्यांनी केलेलं जे कार्य आहे हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. आणि विशेषतः आदिवासी भागामध्ये शाळा उघडणं असेल किंवा आदिवासी मुलांकरता सुपर 50 सारखी योजना असेल, मी स्वतः मागच्या काळात त्या ठिकाणी भेट दिली आणि आमच्या आदिवासी मुलांचा जो कॉन्फिडन्स मला पाहायला मिळाला, मला असं वाटलं की खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाच्या कल्याणाची संकल्पना ही कुठे राबवली जात असेल तर ती अमरीश भाईंच्या शाळेमध्ये राबवली जाते, हे मला या ठिकाणी पाहायला मिळालं. जे कपडे या ठिकाणी बनतायत आणि यापूर्वीही जे कपडे ते बनवत होते, आपल्या सगळ्यांना याचा अभिमान वाटला पाहिजे की जगाच्या प्रगत देशांमध्ये आपल्या शिरपूरचा कपडा चाललेला आहे. युरोप असेल, अमेरिका असेल, त्यांना हवे असलेले कपडे हे आपल्या शिरपूरमध्ये बनवण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून झालं, ज्या प्रकारे अमरीश भाईच्या माध्यमातून झालं आहे. आणि म्हणून अमरीश भाई, मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो की जे जे समाजातल्या लोकांना पाहिजे आहे ते या ठिकाणी करण्याचं काम हे तुम्ही केलेलं आहे. आमचा जो वारसा आहे तो वारसाही टिकला पाहिजे. आणि म्हणून आज आपले दैवत देवमोगरा माता, त्याचप्रमाणे भगवान बिरसा मुंडा, क्रांतीवीर ख्वाजाजी नाईक यांचीही अतिशय सुंदर मंदिर आणि स्मारक ही तयार करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं. त्याही बद्दल मी आपल्याला मनापासून आपलं अभिनंदन करतो. आज मला या निमित्ताने सांगायचंय की विशेषतः याचा उल्लेख पालकमंत्री महोदयांनी केला
मी अमरीश भाई तुम्हाला हे सांगू इच्छितो, या शिरपूरला, या तालुक्याला तुमच्यासारखा पालक मिळाल्यानंतर दुसऱ्या पालकाची आवश्यकता काय आहे? पण पालक म्हणून नाही, या तालुक्याचा एक भाऊ म्हणून, तुमचा एक लहान भाऊ म्हणून या सगळ्या विकासामध्ये तुम्हाला जिथे जिथे माझ्या मदतीची गरज पडेल मी पूर्ण शक्तीने तुमच्यासोबत आपल्या आमदार साहेबांसोबत या ठिकाणी निश्चितपणे उभा आहे. मला सांगताना एक गोष्ट अजून सांगावीशी वाटते. आपण धुळे जिल्ह्याला आकांक्षी जिल्ह्यामध्ये समाविष्ट केलं आणि मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या 1.5 वर्षामध्ये या धुळे जिल्ह्यामध्ये जयकुमार भाऊ तुम्ही सांगायचं विसरले, 40,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आपण आणलेली आहे. 40,000 कोटी रुपयाची. आता धुळे मागास राहणार नाही. ज्या पद्धतीनं औद्योगिक इन्व्हेस्टमेंट ही या ठिकाणी येते आहे, मला असं वाटतं की त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आता आपल्याला या ठिकाणी रोजगाराची निर्मिती होणार आहे. मी तर नेहमी सांगतो, पूर्वी मुंबई हे एक केवळ मॅग्नेट होतं, मग पुणे झालं, मग MMR रिजन झाला, आता आम्ही नाशिक असेल त्यासोबत. पण तुम्हाला मी मागेही सांगितलं आणि आजही सांगतो, पुढचं इंडस्ट्रीयल मॅग्नेट हे धुळे आणि नंदुरबार असणार आहे. आज इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्या धुळ्यामध्ये या ठिकाणी येत आहेत. आता नुकताच केमिकल आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रात जवळपास 1,600 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही आपल्या धुळ्यामध्ये आम्ही फायनल केली आहे. त्यामुळे आणि आपल्याला माहिती आहे, आम्ही केवळ MOU करणारे लोक नाही आहोत, आम्ही MOU ला प्रत्यक्ष उद्योगामध्ये परिवर्तित करणारे लोक. त्यामुळे हे जेवढे MOU हे धुळे जिल्ह्याकरता केले आहेत ते सगळे उद्योग या धुळे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही एस्टॅब्लिश करून दाखवू. आणि मला सांगताना आनंद वाटतो, अलीकडच्या काळामध्ये धुळे आणि त्यासोबत नंदुरबार सारखा जिल्हा यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता इतक्या मोठ्या प्रमाणात आज इंटरेस्ट उभा झालेला आहे. आपण आश्चर्य मानू नका जर आपल्याला पुढच्या काळामध्ये 15-20 हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही नंदुरबार सारख्या जिल्ह्यामध्ये होताना याच 2 वर्षामध्ये दिसली तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात इंटरेस्ट या ठिकाणी येतोय. आणि मला असं वाटतं की आमच्या अमरीश भाईंनी जी केलेली कामं आहेत ही सगळी कामं पाहिल्यानंतर मला त्यांच्याकरता हे म्हणावंसं वाटतं कि हवा की जद में रहकर भी जो बुझने नहीं पाता वो दीपक अपनी मिट्टी की गवाही दे ही जाता है. तराशा है आपने यूं ही नहीं कच्चे जहनों को, तराशा है आपने यूं ही नहीं कच्चे जहनों को कि पत्थर भी अगर चमके तो मूर्त बन जाता है. अशा प्रकारचं कार्य अमरीश भाई तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून मनापासनं मी तुमचं अभिनंदन करतो. आणि एखादा नेता चोरून नेता आला असता तर मी अमरीश भाईला नक्की चोरून नेलं असतं, पण अशी कुठलीही सोय नसल्यामुळे शिरपूरकरांच्या सेवेमध्ये त्यांना या ठिकाणी ठेवतो.